ठीक आहे, 30 लोक आलेत आपले. आपण आपल्या मीटिंगला स्टार्ट करूयात. ओनली 1 मिनिट. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी डी.व्ही. पागिरे आज आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज खरं जर बघितलं तर आपण एक चांगल्या पद्धतीचं सेशन आपलं सुरू केलेलं आहे आणि या सेशनमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून आर्ट लाईफ आणि ह्या आर्ट लाईफ फॅमिलीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर आज आपण जे काही एक वेगळं असं ट्रेनिंग आपण आयोजित केले, कारण की आपला एक गॅप झाला मीटिंगमध्ये, ट्रेनिंगमध्ये एक गॅप झाला. तसं जर बघितलं तर आपलं डेली ट्रेनिंग सेशन चालू आहे. आज आपल्या देशावरती संकट आहे आणि या संकटाच्या काळामध्ये आज आपण या लॉकडाऊन मध्ये देखील काहीतरी ज्ञानार्जन करण्याचं काम करत आहोत. आपण काहीतरी नॉलेज घेण्याचं काम करत आहोत आणि एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज आपल्याला आर्ट लाईफच्या माध्यमातून मिळणार आहे. आपला बिझनेस वाढवण्याचं चांगल्या पद्धतीचं टेक्निक आपल्याला या मीटिंग मधून, आपल्या या सिस्टम मधून मिळतंय. आणि खरं तर आजचा काळ हा सर्व बिझनेस आज बंद आहे, ठप्प आहेत, सर्वांचा इन्कम ठप्प आहे. परंतु आपल्याला सगळ्यात मोठी संधी ही आर्ट लाईफने उपलब्ध करून दिली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या कोरोनाच्या संकटामुळे तरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या संकटामुळे आपल्याला चांगली मोठी संधी मिळते आणि या संधीचा कसा आपण फायदा करून घ्यायचा आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि हे कसा फायदा करून घ्यायचा याच्यासाठी आपण ह्या ट्रेनिंग वगैरे आयोजित करतोय. आणि आज जर बघितलं तर अशा एका पर्सनची आपण ओळख करून घेणार आहोत, अशा एका व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत की ज्यांनी जे चांगल्या पद्धतीने आर्ट लाईफ मध्ये वर्कआउट करतायत आणि खरं तर सर्वसामान्य जीवनामध्ये नेटवर्किंग मध्ये शक्यतो येण्याचा प्रयत्न कोणी करत नसतो. इझिली सहजासहजी कोणी नेटवर्किंग मध्ये येत नाही. परंतु जर जे आजचे मीटिंगचे होस्ट आहेत, जे स्पीकर आहेत, त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक चांगल्या पद्धतीने एक वेल सेटेड जीवन ते जगतायत. वेल सेटेड जीवन जगत होते आणि वेल सेटेड जीवन जगत असताना एक के वाघ कॉलेजला प्रोफेसर ते आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये नावलौकिक आहे. अशा पद्धतीनं एक इन्कम पण सेट आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी आर्ट लाईफला जॉईन केलं. ते का जॉईन केलं, कसं जॉईन केलं आणि अशा व्यक्ती, एक प्रोफेसर लाईनचे व्यक्ती या आर्ट लाईफ मध्ये येतात. विशेष म्हणजे आपल्या आर्ट लाईफच्या या बिझनेस मध्ये सर्व सेक्टर मधील व्यक्ती तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यातीलच हे प्रोफेसर मिस्टर किरण सोमवंशी हे त्यातीलच एक आहेत. आणि त्यांनी कशा पद्धतीनं आर्ट लाईफला का जॉईन केलं, कशा पद्धतीनं जॉईन केलं आणि आर्ट लाईफ मध्ये येऊन त्यांनी काय अनुभवलं हे आपल्याला त्यांच्याच तोंडून ऐकायचंय. खरं तर आपल्यालाही त्या एक प्रेरणा मिळते, आम्हालाही खूप मोठी प्रेरणा मिळते की एक समाजातील म्हणजे हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस समाजातील सर्व प्रकारच्या, सर्व स्तरामधल्या, सर्व क्लास मधल्या व्यक्तींसाठी हा बिझनेस आहे. आणि जर बघितलं तर सर्वजण या बिझनेस मध्ये येऊ शकतात
आपण कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही बिझनेस होल्डर असू द्यात, कुठलाही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असू द्यात, तोही या बिझनेसमध्ये जॉईन होऊ शकतो. आणि हेच प्रोफेसर साहेबांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि खरं तर आम्हालाही त्याच्यामधून एक प्रेरणा मिळते की कुठल्याही व्यक्तीला घाबरायचं कारण नाही. कुठल्याही व्यक्तीपर्यंत पोहोचायला, त्याला आपल्या बिझनेस बद्दल सांगायला आपण अजिबात घाबरायचं कारण नाही. आपण अजिबात लाजायचं कारण नाही. कारण की आपण प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीला आपण समजून सांगणार आहोत, ती व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये येणार आहे. आणि मी जास्त वेळ न घेता ज्यांनी खरोखर एक चांगल्या पद्धतीनं आर्ट लाईफ मध्ये बिझनेस करतायत आणि त्यांनी आर्ट लाईफला काय समजून घेतले हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात. आणि मी आपणासमोर पाचारण करू इच्छितो आपल्या या टीमचे एक, आपल्या आर्ट लाईफचाच एक भाग, आर्ट लाईफचे लीडर आणि प्रोफेसर मिस्टर किरण सोमवंशी सर. किरण सोमवंशी सर, प्लीज येऊन माझ्या व्यावसायिक बंधूंना तुमचा अनुभव शेअर करावा. आपल्या समोर मिस्टर किरण सोमवंशी सर, प्लीज सर. नमस्कार. मी आता आज तुम्हाला गुड आफ्टरनून म्हणायला पाहिजे, पण मी आता गुड आफ्टरनून तुम्हाला म्हणत नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांसाठी. गुड मॉर्निंग. कारण गुड मॉर्निंग. हॅलो, व्हिडिओ चालू करा ना सर. हां, येस येस येस. मी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणेल. कारण आपण प्रत्येक वेळा आपण व्हिडिओ दिसत नाहीये सर तुमचा. व्हिडिओ दिसत नाही का? हा, व्हिडिओ चालू करा आपला. हा, आता दिसेल कदाचित. तुम्ही प्रेझेंटिंग चालू केले. प्रेझेंटिंग चालू दिसतोय सर. व्हिडिओ दिसतोय ना? दिसतोय सर. येस येस. दिसतोय व्हिडिओ? येस सर. येस सर, करा. हा, आता मी सुरुवात आपण सहसा सुरुवात अशी करतो की गजानन जे गणेशजी आहेत त्यांच्या आपण एका शब्दाने सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आर्ट ऑफ लाईफ या कंपनीमध्ये आता पागिरे सरांनी सांगितलं की सोमवंशी सर तुम्ही कसे आले. आता मी प्रथमतः जे आपल्या ते स्पेससाठी, ऑनलाईन स्पेससाठी जे सर्व आर्ट ऑफ लाईफचे मेंबर किंवा जे नवीन मेंबर आहेत, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण मी खरंच धन्यवाद व्यक्त करतो राजकमल सरांना की त्यांनी या ई माध्यमाद्वारे आपल्या या मीटिंगचे आयोजन केले. तसेच कंपनीचे मॅनेजर संदीप शर्मा यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला, जेणेकरून आपण इंडियामधून, सिटीमधून आणि कोणत्या पण ग्रामीण भागामधून आपण कम्युनिकेशन करू शकतो. हा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला हा उपलब्ध करून दिला. तसेच आज या मीटिंग मध्ये एका गुजरातमधील नाविन्यपूर्ण संस्थेतले चेअरमन, त्यांची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे आणि या कंपनीचे ते प्रेसिडेंट आहे लालजीभाई इराणी. मी त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी स्वतःचा इन्स्टिट्यूट असून ह्या कंपनीमध्ये. तसेच मिलिटरीमध्ये जे पेशंट आजारी पडतात, मिलिटरीमध्ये सेवा आपल्याला पुरवायला लागते मिलिटरीच्या लोकांना, डॉक्टर नलावडे सर या मीटिंग मध्ये उपस्थित आहेत. कारण ते पुण्यामध्ये काम बघतात. खरंच मी त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनीच मला सांगितलंय समोर सर तुम्ही काहीतरी शेअर करा. आपले बरेच काही डॉक्टर आहेत जे आपल्या इंडिया लेवलला काम करतात, त्यांनी त्यांचा स्वतःचा टायमिंग काढून या आर्ट ऑफ लाईफ कंपनीमध्ये वेळ दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट आणलेले आहेत. तसे एक नावाजलेले डॉक्टर आहेत नानासाहेब कोभारणे, यांचं आता दुपारी 12 वाजता पण त्यांचं स्पीच होतं. त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली. तसेच वारंवार या कंपनीचे सेमिनार कंडक्ट करणे, वारंवार नाशिकला येणे, असे कंपनीचे डायमंड डायरेक्टर पागेरे सर यांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली. हे पण या मीटिंगला उपस्थित आहे कारण मीटिंग त्यांनीच होस्ट केलेली, त्यांनी आणि नलवाडे सरांनी. मी त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आमचे जे गुरु
राऊत किशोर सर, कारण त्यांनी ह्या कंपनीमध्ये मला चांगल्या प्रकारे मार्ग दाखवला आणि कंपनीमध्ये आणण्याचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलं. तसेच गुप्ता सर असो, वारंवार नाशिकला येणे, वारंवार या कंपनीचं ट्रेनिंग, नॉलेज देणे. सध्या गुप्ता सर एक प्रिंटिंग कंपनीचे एक एंटरप्रेनर आहेत, त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय आहे. ओके, तो व्यवसाय असून पण गुप्ता सर या कंपनीमध्ये काम करतायत. ओके, त्यांचा पण मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी पण मला कॉल केला होता, किरण सर तुम्ही खरंच ही मीटिंग कंडक्ट करा आणि ती मीटिंग खरंच चांगली नॉलेज देईल. तसेच नाशिकचे प्रकाश वागचौरे सर, खरंच मी चांगलं मानतो त्यांना, कारण त्यांचे बँकेचे रिटायर ऑफिसर असून ते पण ह्या कंपनीमध्ये काम करतायत. प्रकाश वागचौरे सर हे पण इथे उपस्थित आहेत. तसेच नाशिकचे टीमचे अण्णा बागुल सर, सविता आहेरे. अण्णा बागुल सर हे तर नावाजलेले एका कंपनीचे सीओ आहे, मेटल कंपनी सातपूरची. तर ते पण ह्या कंपनी मार्फत काम करतात, म्हणजे आर्ट ऑफ लाईफ मध्ये काम करतात. तर तसेच बाकीचे राहिलेल्या सगळ्या लोकांचे मी स्वागत करतो की त्यांनी तुमचा अमूल्य वेळ काढून इथे तुम्ही उपस्थित राहिला. ओके, परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. आता पागिरे सरांनी सांगितलं की सोमवंशी सर तुम्ही आर्ट ऑफ लाईफ ह्या कंपनीमध्ये कशी आला आणि त्या कंपनीची तुम्ही जर्नी सांगा. आता मी तुम्हाला सांगेल, आर्ट ऑफ लाईफ ह्या कंपनीचा मराठीत अर्थ होतो जीवन जगण्याची कला. ओके, साधारण 2017 मध्ये राऊत सर आणि पागिरे सरांनी नाशिक येथे एक हेल्थ अवेअरनेस म्हणून सेमिनार ठेवलेला होता, आरोग्याविषयी माहिती सांगण्याचा सेमिनार. तसेच मी एचएलचे जे युनियन अध्यक्ष आहेत एस देशमुख, त्यांनी मला कॉल केला. तसेच अजित देशमुख त्यांनी पण कॉल केला. विशाल देशमुख आता एचएल मिळत आहेत, त्यांनी मला हेल्थ अवेअरनेस या मीटिंगसाठी त्यांनी कॉल केला. कारण हेल्थ हा शब्द मी बघितला, त्यामुळे मी या मीटिंगसाठी उपस्थित राहिलो त्या दिवशी. ती वेळ 2017ची. त्यावेळेस पागिरे सर, राऊत सर, एस देशमुख सर आणि विशाल देशमुख सर यांनी चांगल्या प्रकारे मला या कंपनीच्या विषयी माहिती सांगितली. कारण प्रत्येक जण आता मार्केटमध्ये पैशासाठी काम करतात, पण आता पैशापेक्षा आपलं शरीर महत्वाचं आहे. तर मी असा विचार केला, जर आपलं शरीर चांगलं असेल तर अतिशय चांगलं, पैसा आपल्याला नंतर कमावता येतो. त्याच्यानंतर मी या प्रॉडक्टची माहिती बघितली आणि चांगले या कंपनीचे मला प्रॉडक्ट वाटले. आणि पण आता ह्या प्रॉडक्टची खात्री कशी करणार, त्यासाठी मी पागिरे सरांना आणि राऊत सरांना थोडा टाइम मागितला. म्हटलं सर मला 15 दिवस द्या. तत्पूर्वी मी या कंपनीचा सभासद झालेलो होतो, कारण मला ह्या कंपनीचा म्हटलं मला अभ्यास करून द्या. मुख्यतः मी के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, तिथं प्रोफेसर म्हणून मी काम करतो आणि माझं DMLT पण झालेलं आहे, कारण मला रक्ताचं थोडंफार नॉलेज आहे. म्हटलं खरंच बघू आपण ह्या कंपनीमध्ये काय चांगलं आहे. तर मी 15 दिवस या कंपनीबाबत अभ्यास केला. मला पागिरे सरांनी, राऊत सरांनी सगळ्या गोष्टी मला पुरवल्या. त्यांच्या PPT असेल, त्यांचे प्रेझेंटेशन असेल, त्यांनी मला पुरवल्या. मी 15 दिवस अभ्यास केला, कारण मी खास माझ्या शरीरासाठी, माझ्या आरोग्याच्या काळजीसाठी मी हेल्थ विषयी माहिती मी कलेक्ट करत असतो. पण मला ह्या कंपनीची माहिती अतिशय चांगली वाटली. आणि त्याच्यानंतर खरं सांगायचं म्हटलं तर मी इंजिनिअरिंग पासआउट झालो. 3-4 वर्ष मी जॉब केला, के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजला जॉब करत राहिलो. आणि त्याच्यानंतर अचानक माझी तब्येत बिघडली आणि मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला हायर बीपीचा त्रास आहे, म्हणजे तुमचा बीपी जास्त असतो. तर मी फेमस डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्याकडे गेलो. त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केली. ते म्हणे सोमवंशी सर तुम्हाला ह्या गोळ्या तुम्हाला कायमस्वरूपी खायला लागेल. तत्पूर्वी ह्या कंपनीचं मला माहित होतं, नॉलेज माहित होतं. या कंपनीचे जे नॅचरल प्रॉडक्ट आहे त्याविषयी मी बरीचशी माहिती मी कलेक्ट केली. इंटरनेटवरून असो, प्रेझेंटेशनद्वारे मी माहिती कलेक्ट केली. आणि त्याच्यानंतर मी राऊत सरांना आणि पागिरे सरांना म्हटलं सर मला या कंपनीचं मला औषधं द्या तुम्ही. मी त्यांच्याकडून ह्या कंपनीचे मी औषधं घेतले. म्हणजे खरंच सांगतो का ॲज अ प्रोफेसर म्हणून ते औषधं एकदम चांगले होते, म्हणजे ओरिजिनल आयुर्वेदिक औषधं होते.
त्याचा रिझल्ट मला एकदम अतिशय चांगला आला. मी खोटं नाही बोलत, कारण मी साधारण 7 ते 8 गोळ्या खायचो. डॉक्टरांनी मला गोळ्या चालू केल्या, पण आता म्हटलं आपलं हे वय नाही गोळ्या खायचं. तर मी थोडा विचार केला, कारण मला थोडं याचं मेडिकल सेक्टर मधलं मला थोडंसं नॉलेज होतं. कारण ज्या अलोपॅथिक गोळ्या खायचो मी, त्यांनी साईड इफेक्ट पण जास्त व्हायचे. रात्री मला अभ्यासाचं प्रिपरेशन करायला लागायचं, कारण ते प्रिपरेशन पण माझं व्यवस्थित होत नव्हतं. कारण त्याच्यामुळे माझं आणखीन स्ट्रेस लेवल वाढत चालायची, बाकीचे पण प्रॉब्लेम होत चालायचे, झोपायचा प्रॉब्लेम चालू झाले. कारण धर्माधिकारी डॉक्टर मला 8 गोळ्या लिहून दिल्या. ज्या दिवशी मी ह्या गोळ्या चालू केला, राऊत सरांनी मला गोळ्या दिल्या सप्लिमेंट, आयुर्वेदिक सप्लिमेंट आर्ट ऑफ लाईफ कंपनीच्या, 10 दिवसाच्या आतच मला रिझल्ट चांगला भेटला. तो रिझल्ट म्हणजे माझा असा होता, कारण ज्यांना हायर बीपी असतो त्यांना थकवा असतो, चालण्याचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही जर तुमचे स्टेअरकेस चढत असतील किंवा जिना चढत असेल तर चढून बघा, चालताना तुम्हाला दम लागेल. कारण माझं वय कमी असताना तरी मला दम लागायचा. मी थोडं पायी चालायला लागलो तरी मला दम लागायचा. त्या कंपनीचे एक कॉर्डिया जेल होतं, ते जेल मी खाल्लं 10 दिवसात. त्या दिवसापासून मला चांगला रिझल्ट यायला लागला आणि मी डोळे झाकून राऊत सर आणि पागरे सर यांचा धन्यवाद व्यक्त केला. म्हटलं तुम्ही मला चांगल्या प्रकारे गायडन्स केला आणि चांगल्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही मला आणलेलं आहे. कारण मी ह्या सप्लिमेंट का सजेस्ट केल्या, कारण या आयुर्वेदिक सप्लिमेंट होत्या, त्याच्यामुळे मी सजेस्ट केल्या. आयुर्वेदिक सप्लिमेंट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे अलोपॅथिक आणि आयुर्वेदिक याचा एकदम फरक चांगला, म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये डिफरन्स चांगला आहे. कारण अलोपॅथिकचे साईड इफेक्ट जास्त होतात. तुम्ही बघा, शेवटी एखादा पेशंटला डॉक्टर सांगतो या पेशंटला तुम्ही घेऊन जायची सेवा करा, कारण त्या गोळ्या त्यांच्या शरीरावर काम करत नाही. ओके, त्यासाठी मी आयुर्वेदिकचं भर दिला आणि आयुर्वेदिक सप्लिमेंट मी खायला लागलो आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट यायला लागले. खरं सांगायचं म्हणजे मी आता या स्टेजला माझ्या धर्माधिकारी डॉक्टरच्या सगळ्या गोळ्या माझ्या बंद आहे. कारण त्या बंद झाल्या, त्याचं एकमेव कारण म्हणजे आर्ट ऑफ लाईफ, म्हणजे ह्या कंपनीमुळे. आता तुम्ही म्हणाल ह्या गोळ्या तुमच्या कशा काय बंद झाल्या, त्याच्याविषयी मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे. जे आपलं कंपनीचं प्रोफाईल असेल ते प्रोफाईल मध्ये मी माहिती देणार आहे. तसेच या कंपनीचे मी गोळ्या चालू करण्याच्या अगोदर काही सेमिनार अटेंड केले, म्हणजे चांगल्या प्रकारे सेमिनार झाले. नगर ऑफिसला पण चांगले सेमिनार झाले. त्या सेमिनारला चांगले वक्ते पण आलेले होते, डॉक्टर लोक पण आलेले होते. आपल्या आर्ट ऑफ लाईफ मध्ये कंपनीमध्ये काम करणारे डॉक्टर लोक होते, हेल्थ स्पेशालिस्ट होते, हेल्थ कोच होते. त्या कोच मार्फत मी माहिती घेतली, कारण मला तर थोडंफार नॉलेज होतं, पण त्यांचं पण नॉलेजचा माझ्या नॉलेजमध्ये भर पडला आणि मी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या कंपनीच्या प्रॉडक्टचे नॉलेज घेतले आणि ठरवलं जर आपल्याला रिझल्ट येत असेल तर आपण दुसऱ्यासाठी पण काहीतरी देणं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी स्वतः पण औषधं खात गेलो आणि माझ्या फॅमिली मेंबरला पण मी औषधं देत गेलो. फॅमिली मेंबर मध्ये पण चांगले रिझल्ट आले, माझ्या मुलीला पण चांगले रिझल्ट आले. त्याची ग्रास्पिंग पॉवर पण अभ्यासाची वाढायला लागली आणि जे काही इंटरनल फॅमिली मेंबर, भावाला असो बहिणीला असो, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. ऍक्च्युली सध्या नेटवर्क मार्केटिंग, आता बरेच लोक म्हणतात नेटवर्क मार्केटिंगचा अर्थ म्हणजे चुकीचा आहे, तुम्ही चुकीच्या दृष्टीने डायव्हर्ट होत आहे. आता नेटवर्क मार्केटिंग म्हणजे आता तुम्ही बघा, कोरोनाची जी साथ चालू आहे, कुणी पण आपल्या घरी पण प्रॉडक्ट देऊन येऊ शकतो डायरेक्टली, कारण बाहेरून घ्यायला गेले तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. तर नेटवर्क मार्केटिंग तुम्ही असा विचार करू नका की नेटवर्क मार्केटिंग हा वेगळं माध्यम आहे. आता ही कंपनी नेटवर्क मार्केटिंग नसून तर तुम्हाला डायरेक्ट घरपोच तुमचे प्रोडक्ट तुम्हाला पोहोचू शकते. आता साधारण मी तुम्हाला या कंपनीबद्दल थोडीफार माहिती देतो. ही कंपनीचं नाव काय, कंपनीचे प्रोडक्ट कसे बनवले जातात, त्या प्रोडक्ट बनवण्याची पद्धत कशी, ती थोडंफार मी माहिती देतो. कंपनीचं नाव आहे आर्ट ऑफ लाईफ, म्हणजे जीवन जगण्याची कला. म्हणजे आपण ज्या दैनंदिन जीवनात वावरत असतो, त्या दैनंदिन जीवनात वावरता आपल्या शरीराची आपण काळजी घेत नाही. मग अचानक आपण आजारी पडतो, अचानक डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट करतात,
परंतु डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्हाला हे जन्मभर तुमचं ह्या गोळ्या खायच्या आहेत. ओके, पण माझी अशी म्हणणं आहे की तुमच्या ह्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे. तर एकमेव प्लॅटफॉर्म आहे आर्ट ऑफ लाईफ ही कंपनी तुमची ज्या काही ॲलोपॅथिक गोळ्या चालू असतील त्या गोळ्या पूर्ण बंद करू शकते आणि तुम्ही आजारातून पूर्ण बाहेर येऊ शकतात. आता आर्ट ऑफ लाईफ ही रशियन परंतु मेक इन इंडिया मध्ये काम करणारी एक कंपनी आहे. मेक इन इंडिया म्हणजे सगळे जे काही प्रोडक्शन असेल ते इंडियामध्ये बनणार. ओके, रॉ मटेरियल आपण रशियामध्ये आणणार, त्या रॉ मटेरियल प्रक्रिया रॉ मटेरियल रशिया इंडियामध्ये आणून ते रॉ मटेरियल इथे बनवले जाणार. आता रॉ मटेरियल म्हणजे कसं आहे, आयुर्वेदिकच्या सप्लिमेंट आहे जे आयुर्वेदिक म्हणजे झाडांपासून फुलांपासून जे रशियामध्ये सायबेरियन जंगल आहे त्या जंगलामधून जो फळांचा योग्य एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो एक्स्ट्रॅक्ट या सप्लिमेंट मध्ये टाकलेला आहे. आता ह्या सप्लिमेंट डायरेक्टली बॉडीतल्या तुमच्या सेल्सवर काम करतात. ओके, सेल्स म्हणजे शरीरातल्या पेशी. तुम्हाला माहिती का आपलं शरीर पेशींचं बनलेलं आहे. सर्वात आधी आपल्या पेशी महत्वाच्या असतात. जर तुम्हाला जर लागलं ते रक्त निघतं, त्या रक्तामध्ये पेशी असतात. ओके, तर आपलं शरीर पेशींचं बनलेलं आहे. पेशीपासून आपल्या ऊती तयार झालेल्या म्हणजे टिश्यू तयार झालेले, टिश्यू पासून तुमचे ऑर्गन्स तयार झालेले आणि ऑर्गन्स पासून पूर्ण बॉडी तयार झालेली आहे. तर ह्या कंपनीचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे ह्या कंपनीच्या सप्लिमेंट पेशीवर काम करतात, म्हणजे डायरेक्टली आपल्या सेल्सवर काम करतात. म्हणजे ही कंपनी सेल्स बेस्ड सप्लिमेंट तयार करणारी कंपनी आहे. आता तुम्ही म्हणाल सप्लिमेंट म्हणजे काय? सप्लिमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. सफरचंद आहे. आता सफरचंद मधला योग्य घटक काढणे ओरिजिनल 100%. आता आजकाल तुम्ही जर मार्केटमध्ये जात असाल तर मार्केटमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचे ओरिजिनल सप्लिमेंट भेटत नाही, कारण त्याच्यामध्ये केमिकलचा मारा आहे, रासायनिक द्रवांचा मारा आहे, त्याच्यामुळे योग्य घटक आपल्याला भेटत नाही. तर ह्या कंपनीने फळांमधला झाडांमधला किंवा सायबेरियनमध्ये जे जंगल आहे त्या जंगलामध्ये योग्य घटक काढलेला आहे आणि तो टॅबलेटमध्ये टाकलेला आहे, म्हणजे आयुर्वेदिकच्या पुढचा फॉर्म. ओके, दॅट इज अ सप्लिमेंट तयार करते. ही नॅनो टेक्नॉलॉजी जगात फक्त आर्ट ऑफ लाईफ कडेच आहे. म्हणजे ही नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी द्वारे आयुर्वेदिक सप्लिमेंट तयार करतात. आता मी सिंपल सांगतो, ही कंपनी आयुर्वेदिक सप्लिमेंट बनवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल आपण तर आयुर्वेदिक औषधं खातो, इंडियामध्ये भरपूर औषधं तयार होतात, पण आयुर्वेदिक औषधांची पद्धत वेगळी आहे. तुम्ही म्हणाल तर पूर्वी आपण औषधं कुठून द्यायचो. ओके, पण आता मॅट्रिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे ते सप्लिमेंट बनवल्या गेल्या, म्हणजे त्याच्यातला जो योग्य घटक आहे तोच घेतलेला आहे आणि चोथा फेकून दिलेला आहे. त्यामुळे जगात या प्रोडक्टची कोणीच कॉपी करू शकत नाही. आता कॉपी करण्यासाठी तर तुम्हाला कॉपीराईटची परमिशन घ्यायला लागते. आपलं दिल्लीचं ऑफिस आहे, दिल्लीच्या ऑफिसला परमिशन घ्यायला लागते की मला ह्या प्रोडक्टची थोडीफार कॉपी करून द्या. पण एकमेव ही कंपनी आहे, या कंपनीच्या प्रोडक्टची आपण कधीच कॉपी करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर एखादा मी प्रोडक्ट ठेवला, त्या प्रोडक्ट तुम्ही बनवून दाखवा मला, तुम्हाला मी चॅलेंज करतो की कोणीच हा बनवून दाखवू शकणार नाही. तर या कंपनीचं प्रोफाईल आहे, कंपनीचं नाव आहे आर्ट ऑफ लाईफ. ही डायरेक्ट सेल्स बेसवर काम करणारी एकमेव कंपनी आहे. आता कंपनीचे प्रोडक्ट म्हटले तर कंपनीचे प्रोडक्ट 100% नॅचरल आहे. त्यात प्लांटेशनच्या जमिनी कंटेनर तयार करणे, एक्स्ट्रॅक्ट करणे व औषधी निर्माण करणे एवढेच नाही तर छपाईची शाई देखील आर्ट ऑफ लाईफ स्वतःच तयार करते. त्यामुळे दुसऱ्या कोणावरही कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहू लागत नाही. त्यामुळे क्वालिटीमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज करावे लागत नाही. तर ही कंपनीचे प्रोडक्ट एकदम नॅचरल आहे. सायबेरियन जंगलामध्ये जे हर्ब्स असतात, हर्ब्स म्हणजे जे वनस्पती उगवले जातात -47°C, त्या वनस्पती मधला आर्क काढलेला आहे आणि या सप्लिमेंट मध्ये टाकलेला आहे. खरं हे कंपनीचे प्रोडक्ट आपल्या शरीरासाठी बनवलेले आहे. ओके, म्हणजे आपल्या शरीरावर ज्या सेल आहे त्या सेलसाठी बनवलेले आहे. आता कंपनीचे प्रोडक्ट तयार करण्याची पद्धत म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी या सप्लिमेंट कंपनीने बनवलेला आहे. तर कंपनीची पुढचा मी तिसरा मुद्दा सांगतो, स्टॅबिलिटी. म्हणजे कंपनीचा जो भक्कम पाया आहे तो तुम्हाला सांगतो कंपनी कशी उभी राहिली. आर्ट ऑफ लाईफ गेल्या 20 वर्षापासून रशिया सारख्या प्रगत देशामध्ये कार्यरत आहे.
तिथं त्यांचे युनिट आहे. जवळजवळ रशियामध्ये 700हून अधिक प्रोडक्ट तिथे तयार केले जातात. जगातल्या 34 प्रगत देशामध्ये आर्ट ऑफ लाईफचे नाव पसरले आहे. या कंपनीचे स्वतःचे 700हून अधिक जास्त प्रोडक्ट आहेत. यापूर्वी भारतात या कंपनीचे 7 प्रोडक्ट होते, परंतु सध्याच्या मोदी सरकारच्या मेक इन इंडियाच्या कंपनीच्या अंतर्गत साधारण जानेवारी 17 पासून मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नोएडा येथे तयार करण्यात आलेला आहे. तर ह्या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नोएडा येथे तयार झालेला. मोदी सरकारने आपल्याला परमिशन दिली, कारण पहिलं परमिशन काढायला लागायची. तर मोदी सरकारची एकच अट होती की तुम्ही ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नोएडामध्ये तयार करा, जेणेकरून मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे प्रोडक्ट आपल्या लोकांना उपलब्ध होतील. मागं मोदी सरांचा मी एक व्हिडिओ ऐकला होता. IITच्या मुलांना त्यांनी एक लेक्चर दिलं. ते लेक्चर म्हणजे त्यांनी सी बकथान नावाच्या वनस्पतीच्या याच्यावर त्यांनी लेक्चर दिलं. त्यांनी IITच्या मुलांना सांगितलं, बघा हा सी बकथान नावाची वनस्पती आहे, त्याचे अतिशय चांगले फायदे आहे. ओके, तुम्ही त्याच्यावर रिसर्च करू शकतात. आणि ती सी बकथान आपल्या आर्ट ऑफ लाईफकडे उपलब्ध आहे. तर मोदी सरकार पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व आहे, ते पण आयुर्वेदिकला मानतात. तर ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नोएडा इथे तयार झाला आणि नोएडामधून 100हून अधिक प्रोडक्ट हे तयार केले जातात आणि सर्वत्र इंडियामध्ये ते आपण यूज करू शकतो आणि आपल्या घरी आणू शकतो. ओके, या प्रोडक्ट सर्वाधिक खप भारतात असून देशात खूप साऱ्या फूड सप्लिमेंट पुरवठा भारतातून केला जातो. ओके, भारतातून पण फूड सप्लिमेंटचा पुरवठा केला जातो. या कंपनीचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे 250 सायंटिस्ट ह्या कंपनीमध्ये अहोरात्र काम करतात. या संपूर्ण टीमचे प्रमुख 7 वेळा त्यांनी PhD केलेली आहे. त्यांचं नाव आहे ओनर श्री अलेक्झांडर हे आहेत. आता खरं म्हटलं तर 7 वेळा PhD करणं जोक नाहीये. आपल्याला एकदा PhD करता करता नाकेनऊ होऊन जातात. साधारण आपल्याला एकदा जर PhD करायचे असेल तर 7 ते 8 वर्ष लागतात. तर 7 वेळा ह्या सायंटिस्टनी PhD केलेली आहे असे ते शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या अंतर्गत 250हून अधिक रिसर्च सायंटिस्ट काम करतात. तर त्या सायंटिस्टला स्पेस फूडचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. आता स्पेस फूडचे जनक म्हणजे कसे, जे अंतर्वेळात जे सायंटिस्ट जातात त्यांच्यासाठी आपण जेवण घेऊन जाऊ शकत नाही. तर ह्या कंपनीने त्यांच्यासाठी एक टॅबलेट बनवलेलं आहे. त्या टॅबलेटमध्ये आयुर्वेदिकचा आर्क असेल आणि ते आर्क घेऊन त्या स्पेसमध्ये जातात. त्याच्यामुळे ह्या ओनरला अलेक्झांडर यांना स्पेस फूडचे जनक म्हणून ओळखले जाते. आता 7 टाइम PhD त्यांनी केलेली आहे. कशावर केलेली आहे? बायो ऍक्टिव्ह कॉम्प्लेक्स म्हणजे जैविक औषधं, जैविक सप्लिमेंटवर यांनी PhD केलेली आहे. कंपनीची आता प्रॉपर्टी, आता तुम्ही म्हणाल ही कंपनी उभी कशी राहिली किंवा ह्या कंपनीला जागा कोणती, कंपनीकडे काही महत्वाची युनिट आहे का? आर्ट ऑफ लाईफ कंपनी ही रशियामध्ये हजारो जमीन स्वतःचीच आहे या कंपनीची. तसेच सायबेरियन सारख्या सर्वात मोठे जंगल व इतर जंगल सरकारकडून लीजवर घेऊन त्यांनी मोठा प्लांटेशन प्लांट सुरू केलेले आहेत. कंपनी आर्ट ऑफ लाईफ मशिनरी आहे, त्या मशिनरी त्यांच्या स्वतःच्याच आहे कंपनीकडे आणि स्वतःच मशिनरी बनवतात आणि 250हून अधिक सायंटिस्ट उच्च तंत्रज्ञान लॅब्स त्या कंपनीमध्ये काम करतात. रशियामध्ये खरं बघितलं तर पेट्रोलियम क्षेत्रात आर्ट ऑफ लाईफचा फार मोठा वाटा आहे. जगात अनेक प्रसिद्ध कंपन्या प्रोडक्ट सर्टिफिकेटसाठी तसेच टेस्टिंग आर्ट लाईफ हू सारख्या संस्थेला मदत करते. तर आर्ट ऑफ लाईफ हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला मदत करणारी एकमेव कंपनी आहे. 34 देशामध्ये, भारतामध्ये 32 ऑफिसेस आहेत आणि त्यात महाराष्ट्रात फक्त मुंबई, पुणे, नंदुरबार, अहमदनगर या ठिकाणी काही ऑफिसे आहेत. आता कंपनीची सर्व्हिस म्हणजे पूर्ण भारतभर कंपनीचे प्रोडक्ट पोहोच करण्याचा खर्च स्वतः कंपनी करते. यस एव्हरीवन, जे काही लोक असतात त्यांच्यासाठी एकदम चांगलं आहे. जर तुम्हाला एखादा आयुर्वेदिक औषधं जर बोलवायची असेल तर कंपनी स्वतः खर्च करते, तुमच्या घरपोच कमी किमतीत आणून देऊ शकते. मुंबई या ठिकाणी होम डिलिव्हरी सर्व्हिस दिली जाते. लीडर लोकांचा बिझनेस सेमिनार घेतले जातात. घरचे उघडून आपल्याला मदत पण केली जाते आणि सेमिनार पण कंडक्ट केले जातात. आता कंपनीची
टेक्नॉलॉजी तर यूज केलेली आहे. 2 प्रकारच्या कंपनीचे टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी. आर्ट ऑफ लाईफचे सर्व प्रोडक्ट हे नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. ही टेक्नॉलॉजी फक्त आर्ट ऑफ लाईफ कंपनीकडेच आहे. जर एखाद्या झाडांच्या फांद्या, पाने, फुले, अवयव आजारी वाटस आपण त्या झाडांना, मुलांना पाणी घालतो. बघा, एकदम चांगली गोष्ट आहे. झाड असेल, ते झाड गळून खाली वाकलेले असेल तर आपण त्यासाठी पाणी घालतो. तसेच आपल्या शरीरात देखील आपल्या शरीराची मुळे म्हणजे पेशी असतात. यस, तुम्हाला माहिती का आपल्या शरीरात पेशी असतात. पेशीपासून टिश्यू बनतात आणि टिश्यूपासून अवयव बनतात आणि अवयवापासून संस्था बनते आणि या संस्थेपासून एक पूर्ण शरीर बनते. आजपर्यंत मेडिकल सायन्स फक्त अवयवापर्यंत काम करू शकते. त्यापुढे त्याला फार मोठ्या मर्यादा येतात. मेडिकल सायन्स फक्त अवयव काम करू शकते, पण एकमेव कंपनी आहे जी पेशीवर काम करते. म्हणजे जर तुमच्या पेशी चांगल्या असेल तर तुमचे ऑटोमॅटिक तुमच्या टिश्यू पण चांगले असतील आणि तुमचे अवयव पण चांगले होतील. परंतु आर्ट ऑफ लाईफ सर्व प्रोडक्ट सरळ शरीराच्या पेशीवर काम करतात, कारण पेशी काम करतात. पेशी आपल्याला अन्न पोचवते, त्यामुळे दुरुस्त होऊन टिश्यू, अवयव, सिस्टीम, बॉडी तंदुरुस्त होते. आता तुम्ही म्हणाल या कंपनीने नॅनो टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान जे नॅनो सेलमध्ये आयोजित केले जाते ते जवळपास 1 ते 100 नॅनोमीटर आहे. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे स्मॉल पेशीवर काम करणे. आता एक्झाम्पल देतो. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्या ज्या व्हाईट ब्लड सेल आहे त्या ब्लड सेलमध्ये पण सब ब्लड सेल आहे. फॉर एक्झाम्पल लिम्फोसाइट, इओसिनोफिल, बेसोनोफिल या सब सेल आहे. म्हणजे तुम्हाला त्या सब सेलचा अभ्यास करण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. नॅनो टेक्नॉलॉजी हा अत्यंत लहान गोष्टीचा अभ्यास उपयोगी आहे. म्हणजे लहान गोष्टीसाठी उपयोगी आहे. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे डीप नॉलेजसाठी उपयोगी आहे. तसेच तुमच्या रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी यासारख्या विज्ञानातील इतर सर्व क्षेत्रामध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. आणि एकमेव वापर म्हणजे आपल्या आर्ट ऑफ लाईफ कंपनीमध्ये केलेला आहे. त्या आयुर्वेदिक सप्लिमेंट मधला जो नॅनो घटक आहे तो नॅनो घटक काढण्यासाठी, नॅनो म्हणजे योग्य घटक काढण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी यूज केलेला आहे. तर यालाच म्हणतात नॅनो टेक्नॉलॉजी. आता मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे दुसरी टेक्नॉलॉजी आहे. मॅट्रिक्स म्हणजे डीप स्टडी ऑफ सेल, म्हणजे सेल मधल्या सब सेल, त्याची टेक्नॉलॉजी म्हणजे मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी. ओके, मी एक्झाम्पल देतो. WBC मध्ये न्यूट्रोफिल्स असतात. जर न्यूट्रोफिलचे प्रमाण जर वाढले तर शरीरामध्ये इन्फेक्शन होते आणि शरीरामध्ये इंजुरी वाढते. जर न्यूट्रोफिलचं प्रमाण कमी झालं तर तुमच्या शरीरातले जे बॅक्टेरिया ते आपल्या व्हायरस पर्यंत लढाई करू शकत नाही. तर ही न्यूट्रोफिल्स एक WBC एक सब सेल आहे. म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परत दुसरी एक सेल आहे WBC ची, लिम्फोसाइट. ओके, जर लिम्फोसाइट तुमच्या लो झाल्या तर तुम्हाला फ्लू होऊ शकतो, तुम्ही कॅन्सर का वळू शकतात. जर लिम्फोसाइट हाय झाल्या तर तुम्हाला श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. बघा आता जी कोरोनाची साथ चालू आहे, बऱ्याच पेशंटला श्वास घेण्याचा त्रास होतो कारण त्यांच्या लिम्फोसाइट हाय होऊन जातात, म्हणजे लिम्फोसाइटचं प्रमाण वाढतं. मग त्यासाठी आपण मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी यूज करतो. आपण बघूया मायक्रोस्कोपिक तर ह्या लिम्फोसाइट कशा वाढलेल्या आहेत. ओके, मग त्याच्यामुळे इन्फेक्शन चालू होतं, त्याच्यामुळे ताप येतो. तर लिम्फोसाइटचा अभ्यास आपण करू शकतो म्हणजे मॅट्रिक्स टेक्नॉलॉजीद्वारे. त्याच्यानंतर आपल्या WBC मध्ये इओसिनोफिल्स असतात, या पेशी असतात. या पेशीमध्ये पॅरासाइट इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये आहे का नाही ते कळून येते. काही ऑर्गन्स डॅमेज झालेले आहे का नाही ते कळून येते. परत आपल्या शरीरातील टॉक्झिकचे प्रमाण, अल्कोहोलचे प्रमाण या इओसिनोफिलमध्ये आपल्याला कळून येते. त्याच्यानंतर मोनोसाइट या आपल्या WBCच्या एक पेशी आहेत. जेव्हा मोनोसाइट लो होतात तेव्हा आपले ऑर्गन डॅमेज होतात. परत बेसोनोफिल्स पण एक पेशी आहे. तर आपल्या ह्या शरीरातल्या पेशी बनलेल्या आहेत.
मी तुम्हाला एक उदाहरण देत होतो की नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे खोलवर जाऊन अभ्यास करणे. फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक औषधामधले जे योग्य घटक आहे, जी मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी मधले जेवढा आर्क आहे तो आर्क घेण्यासाठी आपण नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी यूज करू शकतो. ओके, तर ह्या कंपनीने एकमेव ही नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॅट्रिक्स टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. तर ही कंपनीची बेसिक माहिती होती, परंतु मला अजून पण माहिती द्यायची. या कंपनीकडे सर्टिफिकेट आहे म्हणजे स्टँडर्ड फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, आपण म्हणतो FSSAI. आपण प्रत्येक बॉटलवर बघतो FSSAI चा सिम्बॉल आहे का नाही. प्रत्येक वेळा आपल्याला या सिम्बॉलचा अर्थ पण माहित नसतो. मराठीत याचा अर्थ आहे फूड सेफ्टी म्हणजे भारतीय खाद्य सुरक्षा आणि स्टँडर्ड अथॉरिटी म्हणजे मानक प्राधिकरण. ओके, यालाच आपण म्हणतो स्टँडर्ड अथॉरिटी. ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित एक स्वायत्त संस्था आहे. म्हणजे भारत सरकारने याला परमिशन दिलेली आहे. म्हणजे आपल्या जेवढ्या पण आयुर्वेदिक औषधं आहेत त्याच्यावर सिम्बॉल असतो बघा FSSAI चा. ओके, आपल्या सर्व प्रोडक्टवर 3 सिम्बॉल आहेत FSSAI चे. म्हणजे जे प्रॉडक्ट तयार करताना कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही, परत जे मटेरियल यूज केलेले आहे त्याच्यामध्ये पण कोणत्या प्रकारचे केमिकल वापरलेले नाही, किंवा जे प्रक्रिया करताना कोणत्या प्रकारचे केमिकल वापरलेले नाही. आता FSSAI ही कंपनी ऑगस्ट 2011 मध्ये स्थापन केली. याचं मेन क्षेत्र होतं अन्न सुरक्षा कार्यक्षेत्र, म्हणजे अन्नाची सुरक्षा बघणे. जे काही तुमच्या फूड सप्लिमेंट, जे काही तुमच्या दुकानात जे फूड सप्लिमेंट असतात ते फूड सप्लिमेंट मधले क्वालिटी चांगली आहे का नाही, परत त्याच्यामध्ये दूषितपणा, त्याच्यामध्ये कंटेंट चांगले आहे का नाही, कोणत्या प्रकारचे कंटेंट आहे. ओके, तर FSSAI सर्टिफिकेट ह्या कंपनीकडे आहे. ओके, बऱ्याच कंपन्या फसवगिरी करतात, FSSAI सर्टिफिकेट पण त्यांच्याकडे नसते. तसेच FSSAI प्रयोगशाळेच्या मान्यतेसाठी पण यूज केले जाते. तांत्रिक सहाय्य करणे, आंतरराष्ट्रीय तांत्रिक मानकांच्या विकसित योगदान देणे, अन्नाचा वापर इत्यादी विषयी डेटा संकलित करते. तर ह्या कंपनीकडे FSSAI स्टँडर्ड आहे. ओके, त्याचा मराठीत अर्थ असतो खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण. त्याच्यानंतर कंपनीकडे दुसरं सर्टिफिकेट आहे. बघा तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट व GMP असं नाव असतं बघा. GMP चा लॉंग फॉर्म म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. ओके, त्यालाच आपण मराठीत म्हणतो चांगले उत्पादन पद्धती. आता बघा बरेच काही लोक बघा उत्पादन करताना उत्पादन पद्धती चांगल्या करत नाही, चांगल्या प्रकारचे स्टँडर्ड वापरत नाही. ज्या पॉलिसी नेमून दिलेल्या आहेत WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने, त्याप्रमाणे उत्पादन करत नाही. आता मार्केटमध्ये बघा प्रॉडक्ट दुसऱ्याचं असतं, रॉ मटेरियल दुसऱ्याचं असतं आणि विकतो दुसराच. तर आर्ट ऑफ लाईफ ही कंपनी एकमेव कंपनी आहे त्यांच्याकडे स्वतःचं साहित्य सगळं स्वतःच बनवते. ओके, आणि GMP